श्री स्वामी समर्थ। वैदिक पंचांगानुसार 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे। या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा आणि व्रत केले जाते। नवरात्रीचा समारोप कन्या पूजनाने होतो। चला तर मग जाणून घेऊया नवमीची तिथी आणि शुभ मुहूर्ताविषयी। वैदिक पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते आणि नवमी तिथीला कन्या पूजनाने त्याचा समारोप होतो। धार्मिक मान्यतेनुसार कन्या पूजन केल्याने साधकाला शारदीय नवरात्रीचे पूर्ण फळ मिळते आणि दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। कन्या पूजनाच्या दिवशी मुलींना भोजन देऊन दक्षिणा दिली जाते, ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी टिकून राहते। 2025 मध्ये कन्या पूजनाची योग्य तिथी 2025 मध्ये सप्टेंबर 29 रोजी दुपारी पहाटेचे 4:31 पासून 30 सप्टेंबरच्या संध्याकाळी सकाळचे 6:06 पर्यंत आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी राहील। त्यामुळे 30 सप्टेंबर 2025 रोजी अष्टमी पूजा केली जाईल। त्याचप्रमाणे 30 सप्टेंबरच्या संध्याकाळी सकाळचे 6:06 पासून 1 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सकाळचे 7:01 पर्यंत आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी राहील। त्यामुळे 1 ऑक्टोबर 2025 रोजी नवमी पूजा केली जाईल। या दोन्ही दिवसांपैकी तुम्ही कोणत्याही दिवशी कन्या पूजन करू शकता। 30 सप्टेंबर 2025 रोजी कन्या पूजनाचा अभिजित मुहूर्त दुपारचे 12:06 ते दुपारचे 12:53 पर्यंत आहे, तर 1 ऑक्टोबरला पूजेसाठी अभिजित मुहूर्त नाही। त्यामुळे तुम्ही दुपारी रात्रीचे 2:28 ते रात्रीचे 3:16 पर्यंत विजय मुहूर्तात पूजा करू शकता। कन्या पूजन साहित्य: मुलींचे पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणि कपडे, बसण्यासाठी आसन, पूजेसाठी थाळी, तुपाचा दिवा, रोली, कुंकू, कलावा, तांदूळ, फुले, दुपट्टा, फळे, मिठाई, हलवापुरी आणि हरभरा, तसेच मुलींना देण्यासाठी भेटवस्तू। कन्या पूजन विधी: अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी लवकर उठून घर आणि पूजास्थळ स्वच्छ करा। त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला। यानंतर गणेश आणि महागौरीची पूजा करा। कन्या पूजनासाठी 9 मुली आणि 1 मुलाला आमंत्रित करा। मुली घरी आल्यावर देवीची स्तुती करा। त्यानंतर सर्व मुलींचे पाय स्वतःच्या हातांनी धुवा आणि पुसून टाका। यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकू आणि अक्षत तिलक लावा। त्यांच्या हातात माऊली किंवा कलावा बांधा। एका ताटात तुपाचा दिवा लावून सर्व मुलींची आरती करा। आरतीनंतर सर्व मुलींना हलवापुरी आणि हरभरा खाऊ घाला। जेवण झाल्यावर तुमच्या क्षमतेनुसार मुलींना काही भेटवस्तू द्या। शेवटी मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या। या गोष्टी लक्षात ठेवा: कन्या पूजनासाठी मंदिर आणि घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण अस्वच्छ ठिकाणी दुर्गा देवीचा वास नसतो। कन्या पूजन करण्यापूर्वी घर आणि मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा। कन्या पूजनामध्ये 2, 5, 7 किंवा 9 मुलींना भोजन घालणे शुभ मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार विधीपूर्वक कन्या पूजन केल्याने साधकाच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात आणि शुभ फळ मिळते। कन्या पूजनाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका। तसेच कोणाबद्दलही वाईट विचार करू नका किंवा वादविवाद करू नका। सनातन धर्मात कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी कन्या पूजनासाठी सात्विक भोजन बनवावे। भोजन बनवताना दुर्गा देवीचे ध्यान करा। कन्या पूजनानंतर मुलींना दक्षिणा द्या। यावेळी त्यांचा आदर करा। या वस्तूंचे दान करा। शारदीय नवरात्रीच्या नवमी तिथीला कन्या पूजन केल्यानंतर मंदिर किंवा गरजू लोकांना गहू, तांदूळ, जवस यांचे दान करा। धार्मिक मान्यतेनुसार नवमीच्या दिवशी दान केल्याने साधकावर दुर्गा देवीची कृपा होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात। कन्या पूजनाने घरात सुख, समृद्धी आणि शांती। नवरात्रीमध्ये कन्या पूजन करणे भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते। या पूजनाने देवी दुर्गाच्या 9 रूपांचे प्रतीक असलेल्या मुलींची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहते। नवरात्रीत 3 ते 9 वर्षांच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। कन्या पूजनाने घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहते, तसेच कुटुंबाला देवीचा आशीर्वाद मिळतो। ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि आदराचे प्रतीक आहे। अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे, ज्यात मुलींना देवीचे रूप मानून आदराने आणि भक्तिभावाने पूजा केली जाते। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।